नमस्कार मित्रांनो, इंग्लिश मास्टर या स्पोकन इंग्लिश चॅनलमध्ये मी डॉक्टर संतोष प्रसाद आपलं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत ऑक्झिलरी वर्ब्स. तर चला मग ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय ते पाहूयात. An auxiliary verb is also known as helping verb. It is a verb that is used with another verb to show tense, mood, voice or to form a question. It is placed before the main verb in a sentence. So, what are the other auxiliaries? Let's see. The first auxiliary is be. तर बी ची आणखीन काही रूप आहेत. am, is, are हे वर्तमान काळातले रूप आहेत. तसंच was, were हे भूतकाळातील रूप आहेत. तर पहिलं उदाहरण बघा याचं. am I late या वाक्यामध्ये am हे ऑक्झिलरी वापरलेलं आहे आणि ते वर्तमान काळातलं ऑक्झिलरी आहे. बीचं रूप आहे. am I late म्हणजे मी लेट झालो का. amने प्रश्न विचारलेला आहे. is she coming to the party ती पार्टीला येणार आहे का. या वाक्यामध्ये सुद्धा is हे ऑक्झिलरी वापरलेलं आहे. तिसरं उदाहरण बघूया. I am eating a mango मी आंबा खात आहे. पुढचं उदाहरण बघूया. She is doing her homework ती तिचा होमवर्क करत आहे. They are playing खो खो ते खो खो खेळत आहेत. He was going to school तो शाळेत जात आहे. They were dancing in the party we were running या वाक्यामध्ये ऑक्झिलरी वापरून ही वाक्य तयार केलेली आहेत. पुढचं ऑक्झिलरी आहे हॅव. हॅवचे आणखीन काही फॉर्म्स आहेत. हॅज आणि हॅड. तर हॅवचं पहिलं उदाहरण बघूया. हॅव यू सीन दिस मूव्ही तुम्ही हा मूव्ही पाहिलात का. हॅज शी फिनिश्ड हर होमवर्क तिनं तिचा होमवर्क फिनिश केलेला आहे का. हॅड दे गॉन टू महाबळेश्वर ते महाबळेश्वरला गेलेले आहेत का. शी हॅज गिवन हर बेस्ट परफॉर्मन्स तिनं तिचा बेस्ट परफॉर्मन्स म्हणजेच कामगिरी केलेली आहे. आय हॅव टेकन युअर पेन्सिल शी हॅज गॉन होम दे हॅड पार्टिसिपेटेड इन द कॉम्पिटिशन. या पद्धतीनं हॅव या ऑक्झिलरीचा वापर करून तुम्ही ते वाक्यामध्ये वापरू शकता. त्यानंतर पुढचं ऑक्झिलरी बघूया. डू. डू हे पुढचं ऑक्झिलरी आहे आणि याचेही काही रूप आहेत जसं की डज, डीड. तर डूचं पहिलं उदाहरण बघा. डू यू वॉन्ट टी डू यू वॉन्ट टू गो आउट ही डझंट लाईक आईस्क्रीम Did you finish your work? Did you like coffee? Doesn't she eat an apple? तर मित्रांनो, do is used to form negative statements and questions. तर do हे कशासाठी वापरतात. हे नकारार्थी स्टेटमेंट बनवण्यासाठी तसंच प्रश्न विचारण्यासाठी do आणि त्याचे जे रूप आहेत ते वापरून तुम्ही वाक्य बनवू शकता. त्यानंतर पुढचं ऑक्झिलरी आहे मॉडल वर्ब्स. मॉडल वर्ब्स हे काय आहे बघा. इट इज यूज्ड टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी, ॲबिलिटी, परमिशन और नेसेसिटी. दे आर यूज्ड विथ मेन वर्ब्स टू इंडिकेट हाऊ लाईकली और नेसेसरी इट इज दॅट द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स कॅन परफॉर्म द ॲक्शन ऑफ द वर्ब. त्यातलं पहिलं मॉडल वर्ब बघूया. कॅन. कॅन काय करतं. इट शोज द ॲबिलिटी क्षमता सांगण्याचं काम करतं. जसं की आय कॅन स्विम मी पोहू शकतो. आय कॅन स्पीक इन इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकतो. ही कॅन अचीव द टास्क तो त्याचं टास्क जे आहे तो अचीव करू शकतो. शी कॅन डान्स ती डान्स करू शकते. तर हे कॅन काय करतं. हे ॲबिलिटी दर्शवण्याचं काम करतं. इट शोज द ॲबिलिटी. सो वेन एव्हर यू वॉन्ट टू यूज कॅन
टू शो द ॲबिलिटी यू कॅन यूज इट इन द सेंटेन्स. पुढचं मॉडेल ऑक्झिलरी आहे मे. इट शोज पॉसिबिलिटी, शक्यता दर्शवतं. रिक्वेस्ट अँड परमिशन या 3 गोष्टी दर्शवण्याचं काम मे करतं. पहिलं उदाहरण बघा, मे आय कम इन सर, म्हणजे इथं परमिशन विचारलेली आहे. मी आत येऊ का सर? मे आय गो, मी जाऊ का? मे आय टेक युअर बाईक, मी तुझी बाईक घेऊ का? यू मे गो नाऊ, तू जाऊ शकतोस. द रेन मे कम्स, पाऊस येण्याची शक्यता आहे. तिसरं बघा, माइट. इट यूज्ड टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी टू अ लेसर डिग्री दॅन विथ मे. मे पेक्षा हे कमी शक्यता वर्तवण्याचं काम करतं. त्याचं उदाहरण बघा, इट माइट रेन टुमारो, उद्या पाऊस येण्याची शक्यता आहे. म्हणजे मे पेक्षा हे कमी शक्यता दर्शवण्याचं काम करतं. इट माइट रेन हेविली, जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. दे माइट नीड हेल्प, त्यांना मदतीची आवश्यकता आहे. वी माइट मीट टुमारो, कदाचित आपण उद्या भेटू. पुढचं मॉडल ऑक्झिलरी आहे कुड. कुड इज यूज्ड टू एक्सप्रेस पास्ट ॲबिलिटी, possibility and especially slight or uncertain possibility and polite request. याचं उदाहरण बघा, I could help you to complete your assignments. तुझं असाइनमेंट कंप्लीट करण्यासाठी कदाचित मी तुझी मदत करू शकतो. इथं अनसर्टन पॉसिबिलिटी दर्शवलेली आहे. When I was younger, I could swim very well. मी जेव्हा तरुण होतो तेव्हा मी चांगल्या प्रकारे पोहू शकत होतो. याच्यामध्ये पास्ट ॲबिलिटी दर्शवण्याचं काम केलेलं आहे. कुड यू प्लीज पास द सॉल्ट, तू मला सॉल्ट पास करशील का? इथं काय केलेलं आहे? पोलाइट रिक्वेस्ट केलेली आहे. ही कुड बी ॲट होम राईट नाऊ, कदाचित तो आता घरी असण्याची शक्यता आहे. I couldn't find my keys yesterday. काल मला चाव्या सापडलेल्या नाहीत. पुढचं मॉडल ऑक्झिलरी आहे वुड. वुड काय करतं? यूज टू इंडिकेट दॅट समथिंग वॉज पॉसिबल इन द पास्ट बट नो लॉंगर इज. याचं उदाहरण बघा, इट वुड नॉट बी पॉसिबल फॉर यू टू कम्प्लीट ऑल of it by tomorrow evening. I will repeat the example. It would not be possible for you to complete all of it by tomorrow evening. म्हणजे काल संध्याकाळपर्यंत ते सगळं कंप्लीट करणं तुला शक्य नव्हतं. म्हणजे याच्यामध्ये काय इंडिकेट केलेलं आहे मित्रांनो? म्हणजे पास्टमधली एखादी पॉसिबिलिटी इंडिकेट केलेली आहे. पुढचं मॉडल ऑक्झिलरी आहे मस्ट. मस्ट इज यूज्ड टू शो दॅट इट इज नेसेसरी ऑर व्हेरी इम्पॉर्टंट. द एक्झाम्पल इज यू मस्ट लिव्ह नाऊ, तुला निघायला हवं, जाणं गरजेचंच आहे. यू मस्ट फिनिश युअर होमवर्क, तुम्ही तुमचा होमवर्क कंप्लीट केलाच पाहिजे. यू मस्ट स्टडी ऑल चॅप्टर्स, तुम्ही सगळे चॅप्टर अभ्यासले पाहिजेत. पुढचं उदाहरण आहे, सीट बेल्ट्स मस्ट बी वर्न इवन इन द बॅक ऑफ द कार. आय मस्ट टॉक टू यू अबाउट द न्यू प्रोजेक्ट, नवीन प्रोजेक्टविषयी मला तुझ्याशी बोलावंच लागेल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुढचं मॉडल ऑक्झिलरी आहे ऑट टू. हे काय दर्शवतं बघा, इट इज यूज्ड टू शो वेन इट इज नेसेसरी or would be a good thing to perform the activity. It expresses a mild obligation or suggestions. The examples are, you ought to be careful while driving. ड्रायव्हिंग करताना तुम्ही काळजीपूर्वक असायलाच हवं. We ought to leave
Soon if we want to catch the train. जर ट्रेन पकडायची असेल तर आपल्याला लगेच निघायला हवं. You ought to study hard. तू चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. कठोर मेहनत घेणं गरजेचं आहे. पुढचं मॉडल ऑक्झिलरी आहे should. Should is used to give advice, indicate probability without certainty. You should eat more vegetables. We should leave soon. They should have arrived by now. You should call your mom to wish her happy birthday. They should have arrived by now. आणि शेवटचं मॉडल ऑक्झिलरी आहे will. Will is used to form the future tense and the examples are they will come tomorrow, she will dance, he will go to Pune, I will help you. In this way, friends, we have seen modal auxiliaries and other auxiliaries. Hope you understand all these auxiliaries. If you understand and like the video, please subscribe my channel if you have not yet subscribed, and share and like it, and please be continue to the next my video. Thank you very much. जर तुम्ही अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. लाईक, शेअर अँड कॉमेंट करा. थँक्यू.